सीएसएमटी स्थानकात एकाच प्लॅटफॉर्मवर 2 लोकल आमने-सामने. मोटरमनचं प्रसंगावधान, थोडक्यात अपघात टळला. स्टेशन मास्टर निलंबित. घटनेनंतर काही वेळ लोकल सेवा विस्कळीत. महिला आरक्षण विधेयकावरून मुंबईत भाजपचा मविया विरोधात मोर्चा. डिलिमिटेशन विधेयक नामंजूर झाल्यानंतर निषेध व्यक्त. वरळीतील जांभोरी मैदान ते वरळी डोंगपर्यंत मोर्चा सुरू. विरोधक सिरियल लायर. लोकसभा राज्यसभेत महिला आरक्षण मिळत नाही तोवर झोपू देणार नाही. भाजपच्या युवा शक्ती जागर मोर्चातून मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. महिला आरक्षणाच्या आडून सरकार देशाचे तुकडे पाडणार होते, मात्र विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचं कुंभाड फोडलं. नारी शक्ती वंदन विधेयकावरून उद्धव ठाकरे यांचा एनडीएवर निशाणा. मी संघर्ष योद्ध्याची सहचारिणी. येसुबाई जशा लढल्या तशी लढेल. बारामतीची जनता पाठीशी असेपर्यंत खचणार नाही, मागे हटणार नाही. प्रचार सभेतून सुनेत्रा पवारांना विश्वास. अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्याची सगळी क्षमता सुनेत्रा वहिनींमध्ये. 23 तारीख दादांना खरी श्रद्धांजली देण्याची तारीख. संपूर्ण भारतात गाजेल असा विजय करा. फडणवीसांचं बारामतीकरांना भावनिक आवाहन. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा होती. सुनेत्रा पवारांच्या बाजूने विक्रमी मतदान होईल याबाबत शंका नाही. दादांना आदरांजली म्हणून वहिनींना साथ द्या. सुप्रिया सुळेंचे बारामतीकरांना आवाहन. अजित पवारांच्या निधनामुळे बारामती पोरकी झाली. दादांच्या अनुपस्थितीत शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी आता वहिनींवर. प्रत्येक मतपेटीत घड्याळाचा आवाज उमटो. सुनील तटकरे यांची बारामतीतील प्रचार सभेतून साथ. राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर. शाळा, रुग्णालय, शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प. पेन्शन आणि रिक्त जागांच्या मुद्द्यावरून यंत्रणा कोलमडली. अल निनोमुळे खरीप हंगामात 5 लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणीत घट. कृषी मंत्री दत्ता भरणेंची माहिती. अल निनोमुळे पर्जन्यमान कमी होण्याचा अंदाज. मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भागात पावसाचा इशारा. पुढील 24 तासात गारपीट आणि अवकाळी पावसाचा इशारा. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण.